नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात अल्पावधीतच विश्वसनीय ठरलेलं अग्रगण्य असं निर्भीड, निस्वार्थ, रोखठोक, निरपेक्ष, दर्जेदार माध्यम उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची लवकरच येते नव्या रूपात। शिर्डी येथे 5 राज्यांतील राष्ट्रीय पशुपालक परिषदेचे नुकतेच भव्य अधिवेशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी भारतीय जनता पार्टी महामंत्री आणि संभाजीनगर म्हाडाचे अध्यक्ष राज्यमंत्री संजय केणेकर, महाराष्ट्र गोसेवा महामंडळाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री शेखर मुंदडा, राहुल केंद्रे, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे आदी विविध मान्यवरांनी उपस्थित पार पडलाय। भटकंती करत देशी गाय, बकरी, उंट पालन करणाऱ्या लोकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले असून भटकंती करणारे जे लोक आहेत त्यांना समाजाच्या प्रवाहात आणून शिक्षण, आरोग्य आणि निवासी व्यवस्था आणि जीवनमान उंचावण्यासाठी हे सरकार वचनबद्ध असल्याचं शेखर मुंदडा यांनी सांगितले। शेखर मुंदडा म्हणाले की 70 वर्षात कोणत्याही सरकारने गोपालकांसाठी काम केलं नाही, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाही। मात्र भाजप सरकारने पशुपालन करत असलेल्या आणि जंगलाचा राजा असलेल्या बांधवांच्या ज्या काही अडचणी असतील त्या केंद्र आणि राज्य सरकार सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलंय। यावेळी पशुपालन व्यवसाय करत असलेल्या बांधवांनी आपल्या अडचणी विशद केल्या। वन विभागाचे नियम, 2 राज्यातील प्रदेशात जनावरे घेऊन जाताना होणारा त्रास याची माहिती दिली आहे। यावेळी दत्ता खेमनर, नानासाहेब शिंदे, ॲडव्होकेट दीपक पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी नानासाहेब काटकर, संपत जाधव, दीपक धुमसे, सचिन तांबे, विनोद संकलेच्या अनेक मान्यवर उपस्थित होते। खरं तर आजच्या या राष्ट्रीय परिषदेला गोरक्षक अध्यक्ष महाराष्ट्राचे साहेबांनी यांच्या उपस्थितीत बापूजी शिंदे यांच्या संयोजनात्मक भूमिकेत ही परिषद झाली। यामध्ये जे काही भटका समाज आहे या भटक्या समाजामध्ये जे काही गोमंतक समाज आहे, गोमंतकमध्ये जे पशुपालक आहे या पशुपालकांच्या समस्येविषयी मोठं विचारमंथन आज इथं झालेले, त्यांच्या वेदना या खरं तर व्यासपीठाने जाणून घेतल्या आणि व्यासपीठ या वेदनेवर चर्चा करून सरकारच्या मार्फत ज्या भूमिका घेऊन या परिषदेमध्ये घडलेल्या सर्व समस्येच्या विषयी एक विचार खरं तर सरकारपुढे मांडून या विचारावर सरकारच्या भूमिका तयार करणे, सरकारला ज्या काही वेदना आहे त्या वेदना सांगून त्याच्यासाठी एक अभ्यास समिती तयार करायचं, ही भूमिका सरकारपुढे ठेवण्याचं काम आम्ही यापुढे करू। आम्ही सर्व नेते मंडळी आहे, निश्चितपणे आत्ता खरं तर 50 वर्षापासून नंतर ही सुरुवात झाली। आज गोरक्षक अध्यक्ष आज येत आहेत आणि त्यांनी ज्या गोष्टी आज सांगितल्या ते परत त्या हे करत नाही, उल्लेख करत नाही, कारण त्याचा त्यांनी सांगितलेला सगळ्यांनाच कळालेलं आहे की गोमाता तर जगलीच पाहिजे, पण गोरक्षक सुद्धा जगला पाहिजे, गोपालक सुद्धा जगला पाहिजे, पशुपालक जगला पाहिजे। अशा खऱ्या अर्थाने बरेचसे कायदे तयार केलेले, पण काही अभाव असल्यामुळं या समाजापर्यंत ते कायदे पोहोचले नाही। निश्चितच यांचं एक जातीच्या प्रमाणपत्राचा जो मोठी समस्या आहे ती एकमेव समस्या जर सुटली तर निश्चितपणे जवळजवळ 70 ते 80% प्रश्न या ज्या जातीच्या प्रमाणपत्रावर आधारित आहे त्या सुटतील आणि निश्चितपणे आम्ही जे आलो आहोत आज आणि मोदीजींनी जी खऱ्या अर्थानं या देशाच्या निसर्ग संतुलनासाठी, या देशाच्या पशुसंवर्धनासाठी जे काही करता येईल त्या पद्धतीने वाटचाल चालू केलेली आहे। त्या वाटचालीतले आम्ही तर खरे यात्रेकरू आहे आणि निश्चितपणे लोकांपर्यंत मोदीजीने घेतलेले निर्णय, मोदीजीने खऱ्या अर्थानं दिलेले लाभ लोकांपर्यंत नेणे हा आमचा उद्देश एवढाच देईल की आपण हिंदू आहोत। हिंदू हा जी आपल्याला जे जन्म देते ती माता सोडली तर 2च गोष्टीला आपण माता म्हणतो, एक भारत माता, दुसरी गोमाता। आणि आपलं कर्तव्य आहे यांचं रक्षण करणं। आपण बघता देशावर काही बितलं तर आपण उफाळून लगेच येतो, पण गायीवर एवढ्या समस्या चालू आहे पण आपण कोणी खूप जास्त त्याच्यात लक्ष घालत नाही। हे आता थोडंसं थांबलं पाहिजे आणि सगळ्यांपर्यंत आपण पोहोचणार आहोत। आणि जो विषय गायींचा आहे की जे
गायी विकल्या जातात, बाजार समितीत जातात. आता बाजार समितीत सुद्धा तो मुद्दा राहिला, आज इथं बोलतो की त्या पावत्या देतात. त्या पावत्या पण आम्ही स्ट्रेस केल्या, खोट्या पावत्या आहेत, काही गोष्टी चुकीच्या होत्या आहेत. तोच एकच एजंट इतक्या गायी कशा घेऊन जातो, याच्यावर सगळ्यावर आता चाप येणार आहे. आम्ही ऑनलाईन करतो आहे, सगळं कम्प्युटराईज करतो आहे, समोरच्याचा आधार घेतल्याशिवाय त्याला गायच देता येणार नाही. या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे. आणि टोल फ्री नंबर 22 जानेवारीला रामलल्लाचं आगमन अयोध्येत होतं आहे. आमच्या भारतासाठी मोठी दिवाळी आहे. त्याच दिवाळीचं एक गिफ्ट म्हणून आम्ही टोल फ्री नंबर लॉन्च करतो आहे. महाराष्ट्रभर कोणालाही गाय जर आपली सांभाळायची तेवढी ताकद नसेल तर ती आम्हाला द्या. जे कसे पैसे देतात तेवढेच पैसे आम्ही तुम्हाला देऊ, ते पण 24 तासात तुमच्या खात्यात जमा होतील. ते गाय सुरक्षित तिथून घेणार. ती मधला एजंट नको, त्या गाड्या नको, पोलीस नको आणि ती मारधाड पण नको. सरळ गोशाळेत जाईल आणि गोशाळेत त्या गायींचं संगोपन संवर्धन हे प्रॉपरली केलं जाईल. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी किशोर पाटणी, शिर्डी.